बहुचर्चेत महाराष्ट्रामध्ये जर नावाची चर्चा राहिली आहे. अबी मेकओव्हर आर्टिस्ट भरपूर चांगली क्वालिटी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 4 वर्षी नक्कीच मॅच पाहायला मिळणार आहे, हे देखील नोंद घ्या. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. बघा टायमर ऑन केला जाईल जसा पहिला बॉल पडेल. 20 मिनिटाचा करताना 15 मिनिटाचा अवधीमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचं. अन्यथा एकही मिनिट जर वरती ऍड झाला तर नक्कीच आपण एक फिल्डर आतमध्ये घेऊ, हे देखील नोंद घ्या. टायमर ऑन, मॅच ऑन. तेव्हा दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल अगदी गॅपमध्ये ढकललाय. सिंगलने ते श्री गणेश होत असताना टीम जाणता राजा शिव संघाचा, परंतु थोडंसं लेझी क्रिकेट आणि इकडे 2 धावा नक्कीच एकवडल्या गेलात. 2 ऑन अ बोर्ड. 2 धावा नक्कीच सुरुवात इथे करतात जाणता राजा शिळ. रन मशीन मैदानात 7 मध्ये स्ट्राईक एंड वरती बॅटर नक्कीच पाहायला मिळतोय. भूषण बनोटे स्ट्राईक एंड वरती. बॉलिंग मार्क वरती अभय चौधरी नक्कीच पाहायला मिळतोय. ओ इकडे देखील कव्हरच्या डोक्यावरून फटका चांगला पाहायला मिळतोय. दोन्ही फिल्डर पाठमोरी धावतात आणि इकडे आपण पाहतोय नक्कीच बॉलला स्टॉप केलाय. तोपर्यंत या 2 धावा नक्कीच मिळतील. बॅक टू बॅक 2 डबल आले. अगदी ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती ही स्पर्धा तुम्हाला संपन्न होताना पाहायला मिळते. ज्याने कित्येक वर्ष आपण पाहिलं अगदी बदलापूर मध्ये क्रिकेट एक वेगळं जिथे वळण घेतलं, याच मैदानावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. स्वर्गीय इंदुरदय सम्राट चषक एक नावाजलेला चषक ज्या नावानी राहताना क्रीडांगणावरती होत होतं आणि तदनंतर एक वेगळं राहताना प्लॅटफॉर्म प्रत्येक खेळाडूला मात्र मिळालं आणि तदनंतर हे मैदान अगदी लौकिक झालं. सुप्रसिद्ध असे मैदान संपूर्ण महाराष्ट्रभर नक्कीच चर्चा होत असते आणि आज देखील त्याच क्रीडांगणावरती स्पर्धा एमडी चषक 2026-17 मितेश शेड्डुळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. इकडे वाईटचा कॉल, पुन्हा पठाण सर इशारा देतात वाईट कॉल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतो. जण पोहोचले 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन अ बोर्ड. दुपारच्या 17 या स्पर्धेस जानुमान क्रीडा मंडळ जोवेली आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. संपूर्ण एमडी ग्रुप जोवेली यांच्या माध्यमातून भरपूर मेहनत संपूर्ण जानुमान क्रीडा मंडळ असेल, तदनंतर एमडी ग्रुप जोवेली असेल यांच्या माध्यमातून नक्कीच केली आणि जी एवन जोडी या स्पर्धेची अर्थात आमचे श्रीधरजी धुळे असतील सातत्याने आपण पाहतोय की मुलाचं योगदान या स्पर्धेसाठी नेहमीच राहिलंय. बदलापूर संलग्न क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य श्रीधर शेठ धुळे यांच्या माध्यमातून देखील मुलाचं योगदान या स्पर्धेसाठी नक्कीच राहिलं आणि नक्कीच आपण चर्चा करत होतो एवन जोडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आली. अर्थातच सुधीर शेठ धुळे असतील, त्या दरम्यान आमचे विश्वनाथ शेठ धुळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ओटू मॅच जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे रंगतदार मॅच चालू आहे. आता स्ट्राईक एंड वरती अमोल बनोटे त्याची नक्कीच चर्चा झाली आहे. लांब लांब षटकार मारणं, परंतु समोर देखील रफ्तार म्हणजे शिवळाक आहे. आता स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ लाईन पाहायला मिळते. पण व्हेरिएशन तुम्हाला नक्कीच अभयच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पाच बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलक आपण पाहतो जम पोहोचलोय 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष आहे. फिर से एक बार गेंदबाजी केली, गेंदबाज तयार अभय. इकडे फुल टॉस बॉल होता आणि प्रेम तिकडे थोडंसं फंबल पाहायला मिळतो. आउटफील्ड खराब आहे आणि इकडे हा चौकार नक्कीच मिळेल, नशिबाचा चौकार. ओव्हर नंबर 1 नक्कीच कंप्लीट झाली. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन अ बोर्ड. आता न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये आपण पाहिलं तर माफ करा, न्यू बॉलर मैदानात 7 मध्ये रोहित आलेत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 2 वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेत रोहित धुळे बॉलिंग मार्क वरती. भरपूर चर्चेत असलेला, बहुचर्चेत असलेला आणि त्याच दरम्यान आमचे शुभमजी मस्कर साहेब इथे उपस्थित झालेत. वेलकम करताना मेहनत या स्पर्धेसाठी नक्कीच त्यांची राहिली आहे. वेलकम शुभमजी मस्कर आपला.
11 धावा फलकावरती आहेत. 11 ऑन बोर्ड. बॉल होती या रोहित धुळे बॉलिंग मार्कवरती. भरपूर बहुचर्चित असलेला खेळाडू होता सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती आलाय. 9चा कॉल आलाय आणि इकडे 9ची धाव नक्कीच मिळेल. ओव्हर सेपिंगचा नो आहे. संपास सिग्नल आपण पाहतो. अगदी सांगतात मुन्हा पठाण सर, नो डाऊट चूक होणार नाही या समाधीवतीन प्रत्येक आपण पाहतोय अगदी चूक नक्कीच दाखवण्यात देखील येतोय. 12 ऑन अ बोर्ड. 12 धावा फलकावरती आहेत. फ्री हिटचा बॉल. फ्री हिट. ओ स्लोवर गती. इथे गतीमध्ये चेंज केलं आणि बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. पार्ट्स अँड बॅट्स मधून अगदी बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इकडे डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने करताना नक्कीच सुरुवात केली असं म्हणावं लागेल. पहिला बॉल नो आला, तदनंतर हा डॉट बॉल. रोहित धुळे बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र पुन्हा एकदा बॉल होती यार. फुल टॉस बॉल खेचून मारलाय. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर एक सिंगल मेन आणि या सिंगलचा मराठीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 13 धावसंख्येवरती. 13 ऑन अ बोर्ड. अमर आमच्या समेत आहेत ऑफिशियल स्कोरर म्हणून, ज्यांची ओळख नेहमीच राहिली आणि एक चांगला असं व्यक्तिमत्व आहे. कडे नक्कीच कॉम्बॉक्समध्ये उपस्थित आहेत. त्याच दरम्यान आमचे यूट्यूब स्टार नौके खेळताना कॉमेंट्री सातत्याने शिकतात असं व्यक्तिमत्व आमचे दीप किल्लारे उपस्थित आहेत. त्याच दरम्यान आमचे ओमकार खेळताना अगदी टॉप क्लास अपडेट त्याच्या माध्यमातून नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवण्यात येते. इकडे देखील आपण पाहतोय ब्लॉकहोलचा बॉल होता. चॉप केला, अगदी खोदून काढल्याचं म्हणावं लागेल. संचेक आलेत वेगाने, परंतु या 2 धावा नक्कीच एकवडल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी आपण जर पाहिलं तर सित्ताच्या वेगानं हरण्याच्या चपळाईने या 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात आणि 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 15 धावसंख्येवरती. 15 ऑन अ बोर्ड. 15 धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती आता आपण पाहतोय जांतराची बॅटिंग करतोय भूषण. रन मशीन स्विच हिट, परंतु इथे फिल्डर आहेत आणि मागच्या मॅचला देखील स्विच हिटला बाद झाले होते आणि इथे स्विच हिट म्हटलं तर लगा तो बाद नाही तो बरबाद, परंतु आता विकेट मात्र बरबाद होत असताना बॅटर मैदानात 7 मध्ये आपण पाहतोय प्रज्योत आलेत इनाड नंबर 3 वरती. आता दोन्ही अग्रेसिव्ह बॅटर मैदानात 7 मध्ये नक्कीच पाहायला मिळतील. अमोल बनोटे प्रज्योत मैदानात 7 मध्ये आहेत. बॉलिंग मार्कवरती समोर आपण पाहिलं स्टारकास्ट खेळाडू रोहित धुळे बॉलिंग मार्कवरती आहेत. ओ इकडे आपण पाहतो ऑनसाइडला टर्न केलाय फिल्डर ऋषी. वॉट फिल्डिंग. फिल्डिंग नक्कीच होते आणि टाळ्या देखील वाजतात, कारण की फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळते आणि या मैदानावरती जजमेंट फार गरजेचं आहे. इथे देखील आपण पाहतो एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस दाखवलं आपण पाहतो जो पोहोचेल 16 ऑन बोर्ड. 16 धावा दाफलकावरती आहेत. बोलत या इकडे आज मी तर म्हणेन नक्कीच निराश केलं अमोल बनोटेने, कारण की चांगली बॅटिंग नेहमीच त्यांची पाहायला मिळते, परंतु आज खेळताना प्रॉपर कनेक्शन होत नाही. आणि इकडे 16 धावांवरती नक्कीच धावफलक स्थिरावलाय. 16 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट झालाय आणि 8.00 च्या सरासरीने धावा नक्कीच पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅचचा आपण नक्कीच टॉस करतोय. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच आपण नक्कीच टॉस साठी इन्व्हाइट करू. दोन्ही टीमचे कॅप्टन भाईजान स्टार आणि
कैलासवासी गजानन अंबोरे जांभिवली. चला जांभिवली संघ कॅप्टन या आणि एका बाजूला फाईट करत असताना बायजन स्टार इकडे मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती केलंय भव्य स्वागत. आणि षटकार आला दरम्यान आमचे पाहिलं तर सो टू मॅच आमचे प्रशांतजी बोईर देखील आलेत. प्रशांत आपलं देखील स्वागत आहे, वेलकम. प्रेम दुळे बॉलिंग मार्कवरती एक चांगला गोलंदाज म्हणून नक्कीच त्याची ओळख राहिली. एक वेगळ्या बॉलिंग ऍक्शन साठी ओळखला जातो. इकडे अजून एक बॅक टू बॅक अगदी ऍक्शन रिप्ले हायलाइट्स तुम्हाला पाहायला मिळालं की काय. षटकार आलेत. त्याच दरम्यान आपण पाहतोय अस्मत भाई ते उपस्थित आहेत, करवई गावातील नामांकित उद्योजक. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे, वेलकम. अस्मत भाई आपण या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं, इथे चकमा दिला, अगदी व्हेरिएशन तुम्हाला आता पाहायला मिळालं. प्रेमने देखील पाहिलं बॅक टू बॅक वेगाने टाकत असताना वेगाने षटकार प्रति उत्तर येतात, परंतु इथे कमबॅक करणं फार गरजेचं आहे आणि टप्प्यावरती गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. ते मात्र सांगून दिलंय गोलंदाजी करत असताना प्रेम दुळे यांनी. इकडे डॉट बॉल येतोय, बॅक टू बॅक 2 षटकार. तदनंतर आपण पाहिलं आता हा डॉट बॉल येतोय, अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. ओ इकडे चुकी घडली मैदानात 7 मध्ये 9चा कॉल आलाय. अंपायर सिग्नल ओव्हर द वेस्ट हा बॉल आणि इथे चुकी घडत आहे. मैदानात 7 मध्ये काहीतरी वेगळं करण्याचं काम करतोय प्रेम, परंतु इथे चूक घडली आहे. बघा कुठल्याही टीमला रिव्ह्यू नाही आहे, हे देखील नोंद घ्या. जरी संघ आपला असू दे हरकत नाहीये, अंपायर्स कॉल फक्त असणार हे देखील नोंद घ्या. ते देखील क्रुशियल मुवमेंट जर त्यांना डाऊटफुल वाटलं तरच ते घेऊ शकतात, हे देखील नोंद घ्या. कुठल्याही संघाला आपण पाहिलं कालपासून आम्ही सूचना पोहोचवतोय की कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाहीये. फ्री हिटचा बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राइक एंड वरती प्रज्योत फ्री हिट आणि फ्री हिटचा बॉल देखील गेंद आई स्लॉट में उसको पार किया. पार्किंग आदरणीय चेतनजी धुळे साहेबांचे इथे नक्कीच आगमन झालेलं आहे आणि त्याच दरम्यान त्यांच्या समवेत अनिलजी धुळे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही अनुभवतात साहेब खऱ्या अर्थानं MD चषक 2026 तरार दमकम दाखवलं मैदानात 7 मध्ये. टॉप क्लास बॅटिंग प्रज्योत करतोय. ओ इकडे आपण पाहतोय हाफ ट्रॅकर बॉल होता, वेगाने ते बीट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इकडे एक सिंगल नक्कीच मिळेल. सिंगलच्या मदतीने चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 36 ऑन बोर्ड. 36 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग आहे. षटक क्रमांक 3 आतापर्यंत 36 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. स्ट्राइक एंड वरती अमोल. इकडे देखील आपण पाहतोय स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईड बॉल आलाय आणि अतिरिक्त धाव मिळेल. बघा रिव्ह्यू कुठल्याही संघाला नाहीये, हे नोंद घ्या.
नक्कीच सन्मान्य अस्मतबाई इथे उपस्थित आहेत. कारवाईतील नामांकित उद्योजक नक्कीच ओळख आहे. वेलकम साहेब आपला या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा वाईटचा कॉल आला. प्रेम चला वेळ खर्च करू नका. जरी संघ आपला असू दे तरी हरकत नाही. नियम अटी सर्वांना सारख्याच आहेत. मी देखील खेळाडू आहात आणि सातत्यानं जोवेली म्हटलं तर शिस्तही सातत्याने पाहायला जरूर मिळते. शेवटचा बॉल होता. इकडे यॉर्कर लेनचा बॉल आणि इकडे आपण पाहतोय हा डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर 3 कंप्लीट नक्कीच होते आणि धावफलक जो पोहोचलाय 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. जरी भूषणची विकेट गेली असेल तर देखील इथे 37 धावा बनल्या गेल्यात. आता शेवटचा आणि अंतिम षटक कोट घेऊन येईल ते देखील पाहणं गरजेचं राहील कारण की महत्वपूर्ण षटक आहे. आय थिंक इथे स्वतः विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14 या स्पर्धेचे आपण पाहतो अगदी शिल्पकार आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये ही टीमची जिम्मेदारी घ्यायची आहे. संपूर्ण स्पर्धेची तर जिम्मेदारी आहेच परंतु आता मैदानाच्या आतमध्ये या टीमची संपूर्ण जिम्मेदारी घेतात. चला भाईजान स्टार आणि टीम जांभिवली संघ टॉस साठी लगेच या वेळ घेऊ नका प्लीज विनंती आहे. वेळ भरपूर झाला आणि दोन्ही टीम्सला विनंती आहे कॅप्टन्स आपण या. भाईजान 11 स्टार आणि आता जागेस फाईल करत असताना जांभिवली. चला एका बाजूला आपण पाहिलं तर आमचे वैभव पवार सलेस बायझान स्टारचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. ओ पहिला बॉल वेगाने लागलाय ते चेक करा एकदा. ओके एका प्रवेशात पाणी जर पाहिजे असेल तर नक्कीच कॉल द्या. सलेस जांभिवली देखील आलेली आहे. आमचे वैभव पवार इन ऍक्शन मध्ये. आम्ही विनंती करेन सन्माननीय चेतनजी धुळे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे आपण नक्कीच टॉस करतोय. आपण या मुख्य व्यासपीठावरती वैभवजी पवार नामांकित उद्योजक नक्कीच सातत्याने पाहायला मिळतो आणि उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत वैभवजी पवार. या पण मुख्य व्यासपीठावरती वेलकम. खरं तर जेव्हा जेव्हा जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ दाखल होतो तेव्हा तेव्हा खरं तर पॅक करण्याचं काम त्यांच्या वतीने नक्कीच नेहमीच राहिलं आणि जे सातत्याने वाकलन संघाला बांधण्याचं काम करत असतात. अगदी केतन मात्रे यांचे जवळचे मित्र वैभव पवार इथे उपस्थित आहेत. नक्कीच वेलकम आहे. इन ऍक्शन मध्ये या टीम जांभिवली संघ खेळताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर आपण पाहतोय 4 कराताना सुरुवात. विश्वनाथजी धुळे एक सारखाच खेळाडू नक्कीच या नावाने खराताना ओळखला जाणारा संघ आहे. जोवेली म्हणजे विश्वनाथ आणि तोच आता बॉलिंग मार्कवरती आहे. स्टेप आउट झाले होते. पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न होता आणि इकडे विकेट प्रज्योतला परतावं लागेल. महत्वाची विकेट इथे नक्कीच सॅक्रिफाईस होत असताना धक्का क्रमांक 2 चला स्पीडअप करा वेळ घेऊ नका. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय मैदानात 7 मध्ये पंकज झालेत न्यू बॅटर. पुढचा बॉल इकडे आपण पाहावं लागेल. डॉट बॉल नक्कीच येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. विश्वनाथ यांची फार चांगला खेळ आतापर्यंत बॉलिंग करत असताना पण जर पाहिलं तर एकही धाव खर्च केलेली नाहीये. 4 बॉल आणि डॉट आतापर्यंत पाहायला नक्कीच मिळतोय. इकडे देखील आपण पाहतोय अगदी चांगली कामगिरी करतात विश्वनाथ. नक्कीच कौतुक करावं लागेल आणि धावचीच्या स्वरूपात परतावं लागतोय पंकजला मैदानाच्या बाहेर आणि फार चांगला खेळ नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं तर मेडन षटक या स्पर्धेमध्ये कंप्लीट होईल का. काल आपण पाहिलं श्रीगाव संघाच्या वतीने सुजल दारव्यांनी माडन षटक हाताळलं होतं
आणि आजच्या दिवसामध्ये खरं आता विश्वनाथ धुळेच्या नावावरती मेडल षटक राहील का पाहणे गरजेचं राहील. इथेच न्यू बॅटर मैदानात आतमध्ये दाखल झाला. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. मेडन संपादित होईल का? ओ इकडे विकेट आणि मेडन देखील आपल्या नावावरती जेनी केली आहे. विश्वनाथ धुळे हा देखील एक सारखा नावाला लागेल. विश्वनाथ धुळे हे नाव ब्रँड नक्कीच आता चर्चेत राहिलं. चला यस मॅचला आपण नक्की सुरुवात करू सेकंड इनिंगला. तोपर्यंत त्याचा अगोदर तत्पूर्वी आपण करतोय या मॅचचा टॉस. सन्माननीय चेतन शेठ धुळे मी विनंती करेन या आपण साहेब. आणि आपल्या शुभाचे आपण करतोय टॉस बॉक्स मध्ये येस आहे. चला यस दोन्ही टीम्स भाईजान 11 स्टार म्हणजे आमचे भाईजान निसारबाई शेख यांचा संघ आहे आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल टीम जांभिवली. चला वैभवजी पवार आपण या. आता टॉस नक्कीच आपण करतोय. आकाश आलेत दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण नक्कीच टॉस करतोय. चेतन शेठ धुळे इथे उपस्थित आहेत, नामांकित उद्योजक असं व्यक्तिमत्व आहे, समाजसेवक आणि त्यांच्या शुभाचे टॉस नक्कीच झालाय. टॉस जिंकला टीम जांभिवली या संघानं. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इन्व्हाइट केले टीम भाईजान स्टार या संघाला. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. आणि यस जशी मातला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण करतोय परिवर्तन आणि तिथे जोडले जातील कारण व्हॉइस ऑफ बदलापूर आणि सातत्यानं भरपूर चर्चेत हे आवाज आतापर्यंत राहिलाय असं व्यक्तिमत्व आमचे साथी समालोचक आणि गुरुवर्य राहुलजी चव्हाण सर. ओ टी राहुल सर, थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच. अनुज मोरे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. एक मोठी मॅच मैत्रीपती रंगतीये. जय हनुमान क्रीडा मंडळ व MD ग्रुप आयोजित MD चषक ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 2 आहे आणि 2 मध्ये तुम्ही पाहताय खरं तर दुसऱ्या फेरीतील पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मैत्रीवरती जर्मन क्रिकेट संघ जोवेली बी आणि त्यांच्या विरोधात संघ खेळतोय मैत्रीवरती जामताराचा शीळ. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळते. टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 38 धावांचं टार्गेट. पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय 3 ओव्हरमध्ये 37 बनले होते आणि अखेर असं वाटलं होतं शेवटच्या ओव्हरमध्ये 50 क्रॉस होतील, परंतु विश्वनाथ धुळे काय बॉलिंग केली आहे. मॅडम षटक तिथे आपण पाहिलं आणि आता 38 धावा चेस करण्यासाठी सलामी जोडी रोहित धुळेच्या साथीनं
प्रेम धुळे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज भूषण बनोटे दाखल होते या मॅच मध्ये. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल राईट मोड द विकेट. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं घेतला. व्हॉट अ शॉट, दॅट इज बॉल जाईल बाउंड लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला. इनफिल्डच्या वर इनफिल्डच्या वरनं घेतला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. बॉल जाईल सीमारेषा पार आणि पहिल्या बॉल वरती केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. पुढचा बॉल पुश करो खुश रहो हे चित्र आपण पाहिले. पहिल्या बॉल वरती ताकद, तर या बॉल वरती नजाकत. बॉल जाईल सीमारेषा पार. दणदणीत चौकार. जाबाचं लक्ष होतं या बातमध्ये. पहिल्या 2 बॉल मध्ये टॉप गिअर मध्ये बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. भूषण बनवलेच्या विरोधात आक्रमण केलाय आणि अखेर दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडले. त्यामुळे 10 धाबा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. बॉल तयार. ऑन साइडला खेचलाय. गोलंदाज भूषण बनवलेवरती चढवलाय हल्ला. बोलतोय फलंदाज रोहित धुळेचा बल्ला. रोहित बॅन प्रमाणे आपली वाट पाहिली जाते. मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय चेतनजी गजानन धुळे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जोबेली बी टीमला सहकार्य करण्यासाठी दाखल झालेत. इनफिल्डच्या वरनं डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी. का बॅटिंग करतोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉइंट बॅटिंग आपली असेल तर टाळावायला हरकत नाहीये. क्लास बॅटिंग. हलक्या हाताने बॉलला ढकललाय आणि अखेर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता तिथे जेल टिपलाय. त्यामुळे झटका लागतोय मोठा. बॅटिंग करत असताना अडतीस धाबाचं लक्ष होतं आणि पॉवर प्ले त्याने फोडला नाही तर तोडलाय देखील. कारण पहिल्या ओव्हरच्या अंती आपण पाहतोय अजून ओव्हर संपली नाहीये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलाय. स्कोर बोर्ड वरती 22 धाबा. विश्वनाथ धुळे क्वालिटी शॉट पाहायला मिळेल. त्याला विश्वास होता बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यामुळे तो धावलाच नाहीये आणि अखेर येतोय चौकार. गरज 18 बॉल 12 धाबा चेस करावा लागतील या मॅच मध्ये. पहिला सामना आपण पाहिला तिथे बॉलिंग अटॅक चांगला झालाय. चला आमचे संस्थापक महेंद्र धुळे यांचं आगमन झालंय. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
बरं तयार. पहिला बॉल बिग हिट केलाय, फटका फसला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षकाने झेल टिपला आणि अखेर प्रेम धुळेला मैदान सोडावा लागेल. फर्दस बाद. दाखल होतोय सचिन आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतीये. प्रेम धुळेनं मैदान सोडलंय. या बॅच मध्ये तुम्ही पाहिलं खरं तर रोहित धुळेनं 22 धावांची इनिंग साकारली, 4 बॉल मध्ये 22 धावा आणि आता अखेर तो आउट झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती प्रेम धुळे आणि विश्वनाथच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. त्यामुळे धावफलक 26. 17 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 12 धावा चेस करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानावरती संजय धुळे आता दाखल होतोय. फुलटॉस बॉल, हा देखील फटका फसलाय आणि अति घाई संकटात नाही हे चित्र आपण पाहिलंय. त्यामुळे अजून एक धक्का लागतोय टीम जोबेली बी संकट. अजून एक झटका लागला. नवीन बॅटर मैदानावरती अभय चौधरी आता दाखल होतोय. बॉल तयार. हा फटका चांगला आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळतलाय क्षेत्ररक्षक अमोल पाठमोरा. डीपमधून क्षेत्ररक्षक पोहोचेल का? 2 धाबा ते मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. त्यासोबत विवेक गायकवाड, महेंद्रजी धुळे आपलं वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. बेस्ट ऑफ लक. खरं तर आज वाकसच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल होतात, त्यामुळे त्याने आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. चौकार आलाय अभय चौधरीच्या बॅटमधून. अजूनही 8 डाबाची गरज आहे या मॅचमध्ये. धावफलक 30 आकड्यावरती तुम्हाला पार्लमेंट टीमची टोटल आता फलकावरती जोडी जातीये. दत्तबाबा बनवटे या मॅचचा आनंद घेतात. वेलकम. इथे देखील डॉट बॉल. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज सचिनला तुम्ही पाहताय, तो वेगानं बीट करतोय. 8 डाबा इथून चेस करावं लागतील या मॅच मध्ये. जामताराजा शिल्डच्या विरोधात जयरमान जोबेली ब या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये. पहिल्या ओव्हरमध्ये काप बॅटिंग केली. 4 बॉलमध्ये खरं तर धावा आपण पाहिल्या. 22 एकवटल्या बॅट्समॅन रोहित धुळेच्या बॅटमधून आणि त्यानंतर विश्वनाथ धुळेचा एक चौकार. ड्राईव्ह केला ऑन साईडला. स्कोर एकला खेळतलाय. डीपमधून खेळाडू पोहोचेल. एक चिकी सिंगल एकपटी दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये, कारण विश्वनाथ धुळेला स्ट्राईक हवी आहे, त्यामुळे मिळते ती सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 31. 31 धावा धावफलकावरती जोडले जातील. 7 धावांची गरज या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. अजून या मॅच मध्ये शेवटचा बॉल शिल्लक. 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 7 धावांची गरज. राईट मोर विकेटनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची कडे घेतली. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. पाठबरोबर होते बॉलच्या, त्यामुळे 2 धाबे ते मिळतील आणि शेवट गोड केले. 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 33 धाबा. त्यामुळे अजून या मॅच मध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 धाबाची गरज आहे. थोडासा एकतर्फा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आयोजकांचा वेळ वाचवण्याचं काम केलंय जोबेली बस संघटना आणि आता सुधीर धुळेच्या देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य तुम्हाला पाहायला मिळेल, कारण 2 सामने जिंकले टीम जोबेली बस संघटना. आज विश्वनाथ धुळेने भरपूर मेहनत घेतली, कारण त्याला माहिती आहे खरं तर 2 सामने जर आपण इथून जिंकलो तर नक्कीच बरं तर यार
नाही, मेहनत आहे. सकाळी 6:30 वाजता आज जोडले गेलेत, काल 5 वाजता आले होते विश्वनाथ आणि सुधीर. त्यामुळे दोघांनी स्पर्धा न स्वार्थासाठी ना पैशासाठी, ही स्पर्धा फक्त जोवेली गावाच्या नावासाठी भरवली जाते. गौरव बॉल ट्रॅकवरती, पहिलाच बॉल पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. भूषण बनवटे जज करतोय आणि अखेर झेल टिपलाय. त्यामुळे इथून आपण पाहतोय गौरव दत्ता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय बदलापूरचा जगत सरकार. ही नावं आमच्यापर्यंत पोहोचवली जातात, आमचं काही नाहीये. पहिला बॉलवरती विकेट मिळतीये. त्यामुळे अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक, 5 धावांची गरज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर बॅटची कडा घेतल्यानंतर अजून एक विकेट मिळतीये. परतावा खर तर गुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेविका भरघोस मतांनी खरं ज्यांची निवड झाली, खरं तर सविताताई मंगेश डुळे, त्यासोबत मंगेशजी विनायक धुळे साहेब असतील, त्यासोबत चेतनजी मनोहर धुळे साहेब माजी बांधकाम सभापती, नगरसेवक माजी नगरसेवक आणि सिद्धरजी धुळे साहेब असतील, चेतनजी गजानन धुळे साहेब असतील, यांचं योगदान मोठं आहे. त्यासोबत राजेंद्र भगवान धुळे साहेब असतील, विद्यमान नगरसेवक, यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला नेहमीच हातभार लागला जातो. त्यामुळे या स्पर्धा सक्सेस होत असतात. इथे देखील बॅटची कडा घेतली आहे आणि अखेर आता हलक्यात घेतलंय की बॉल मध्ये 5 धाबाची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहताय आता एकामागे एक धक्के लागत चाललेत. नॉन स्टॉकिंग एअरवरती तुम्ही पाहताय खरं तर पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि त्यानंतर तो तरमळतो, तशी आता जीवाची तरमळ चालू आहे विश्वनाथ धुळेची, कारण स्ट्राईक त्याला हवी आहे. पुढचा बॉल पुन्हा तयार होतोय, बॉलर तयार, गौरव बनवटे बॉल ट्रॅकवरती राईट मोडतो विकेटनं, ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 8 बॉल आणि 4 धाबाची गर्दी या मॅचमध्ये. या 2 बॉलवरती सामना फिनिश करण्याचा प्रयत्न विश्वनाथ करतील, परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील गौरव या मॅचमध्ये, कारण जांताराचा शिळसंघ म्हटला की भरपूर फॉर्ममध्ये असणारा संघ आहे आणि यावर्षी आपण पाहिले बऱ्याचशा स्पर्धेमध्ये क्वालिफाय देखील झालेत, पारितोषिक देखील त्यांनी पटकावलाय. त्यामुळे या मॅचमध्ये देखील त्यांचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बॉल तर डॉट आले तर इथून सामना टर्न होईल, परंतु हे मान्य नाहीये विश्वनाथ धुळेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, त्याच्या अबाकाच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पार, सामना ते जिंकला.
तर या मॅचचा मार्ग मॅच नो डाऊट ज्यानं या मॅच मध्ये पुन्हा एकदा रोहित पॅन प्रमाणे बॅटिंग केली 4 बॉल 22 आणि त्यानंतर एक विकेट मिळाली बॉलिंग करत असताना तोच खेळाडू रोहित धुळे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर रोहित धुळेने सांगितलंय की ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतोय विश्वनाथ धुळेला, कारण शेवटच्या बॉलपर्यंत तो खेळला आणि सामना त्याला जिंकवला. त्यामुळे इथून मॅन ऑफ द मॅच विश्वनाथ उमेश धुळे. चेतनजी धुळे यांचे शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच. क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम राहिलंय आणि नेहमीच आपण जर पाहिलं असेल तर मंगेजी धुळे साहेब यांचे छोटे बंधू म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते आमचे चेतनजी गजानन धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच.